सर्वप्रथम सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व त्याचप्रमाणे आपणाला सदरील परीक्षेमध्ये भरघोस यश मिळो हीच अपेक्षा। सदरील व्हिडिओ हा तयारी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची, त्याचप्रमाणे NMMS परीक्षा, इयत्ता 8वी व तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विषय गणित इयत्ता 8वी यामधील घटक दुसरा म्हणजे पाठ दुसरा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यावरील स्वाध्याय 2.2 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। स्वाध्याय 2.2 यामध्ये आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 वजा 23/12 बरोबर प्रश्नचिन्ह। तर हा ज्याही वेळेस आपण प्रश्न सोडवू त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला सर्वात अगोदर कंसामध्ये जी कोणती क्रिया दिलेली असेल ती क्रिया सर्वप्रथम करणे गरजेचे असतं। तर यामध्ये जे काही अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला करायची आहे। आता ही बेरीज करत असताना आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकांची बेरीज करत असताना त्यांचे छेद समान असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी छेदस्थानी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे व या ठिकाणी 4 आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला त्यांचा लसावी काढावा लागेल। 2 3 4 चा लसावी, तर 2 3 4 चा लसावी हा 12 येणार आहे। ओके, तर मग आता 12 येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 2 ला 6 ने गुणावं लागेल। मग आपल्याला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट माहिती आहे की अपूर्णांकांचे बेरीज करत असताना किंवा त्यांचा छेद समान करत असताना अंशाला आणि छेदाला, ओके, अंशाला आणि छेदाला दोघांनाही एकाच संख्येनं गुणावं लागतं। फक्त छेदाला गुणून चालेल का, तर नाही, तर आपल्याला अंशाला आणि छेदाला दोघांनाही गुणाकार करावा लागेल। म्हणजेच या ठिकाणी आपण काय करावं लागेल पहा, 1/6 छेद 2/6 अधिक, ओके, अधिकला अधिक असणार आहे। आता पुढे काय करायचं आपल्याला, या ठिकाणी छेदस्थानी किती आहे, 3 आहे, त्याचा छेद 12 करण्यासाठी आपल्याला 4 ने गुणावं लागेल। म्हणजे दोघांना पण अंशाला पण आणि छेदाला पण 4 ने या ठिकाणी गुणावं लागेल। अधिकला अधिक असेल तसं पुढे 3/4 आहे, म्हणजे या ठिकाणी छेदस्थानी 4 आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी छेद 12 करण्यासाठी 3 ने गुणावं लागेल। म्हणजे दोघांना पण अंशाला पण आणि छेदाला पण 3 ने गुणावं लागेल। आणि कंस बंद वजा 23/12 ला 23/12 जशास तसं राहणार आहे। पुढे आता हा जो काही गुणाकार आहे 1/6 किती येणार आहे, 6 आणि 2/6 12, म्हणजे 6/12, 2/4 8 आणि 3/4 12, म्हणजे 8/12 अधिक 3 त्रिक 9 छेद 4/3 12, म्हणजे 9/12 कंसामध्ये जशास तसं राहील वजा 23/12। आता या ठिकाणी छेद सर्वांचे समान झालेले आहेत। छेद समान झाल्यानंतर आपल्याला जे काही बेरीज असेल ती बेरीज कोणाची करायची आहे, अंशांची बेरीज करायची आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, 6 अधिक 8 अधिक 9 छेद 12, ओके, 6 अधिक 8 अधिक 9 छेद 12 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल वजा 23/12 ला 23/12 जशास तसं राहणार आहे। त्याच्या पुढे आपल्याला ही जर बेरीज केली 6 अधिक 8 14 14 आणि 9 23 23/12 वजा 23/12, ओके। मग आता हे जे काही आपण वजाबाकी करणार आहोत तो पहा, या दोघांचे छेद सारखेच आहे, दोघांचे छेद कसे आहेत, सारखे आहेत।
म्हणजे आता जी वजाबाकी होईल ती अंशांची बेरीज वजाबाकी होईल. म्हणजे 23 वजा 23 छेद 12, 23 वजा 23 0 छेद 12, 0 छेद 12 म्हणजेच उत्तर आपलं काय येणार आहे 0 येणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं हे उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 2. यामध्ये पहा एका कंसामध्ये काय दिलेलं आहे ऋण 51/85 अधिक ऋण 102/85 भागिले 25 ऋण 125 बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी भागाकार दिलेला आहे. ओके, परंतु भागाकाराच्याही अगोदर आपणाला या ठिकाणी काय दिलेलं आहे एक बेरीज दिलेली आहे. म्हणजे या कंसातील सुरुवातीला आपणाला हा बेरीज ही क्रिया आपल्याला या ठिकाणी करून घ्यावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल पहा की ऋण 51 अधिक ऋण 102/85. ओके, कारण छेद दोघांचेही कसे आहेत सारखे आहेत. मग आता यांची बेरीज केली आपण. आता बेरीज करत असताना काय करावं लागेल यांना ब्रॅकेटच्या बाहेर काढावं लागेल. ओके, हे पुढचं जशाच तसं आपण या ठिकाणी ठेवूया. सुरुवातीला हा कंस आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा या पद्धतीनं ऋण 51 अधिक ऋण 102/85 हा कंस बंद भागिले 25 छेद ऋण 125. आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय असेल पहा आपली यांना कंसाच्या बाहेर काढावं लागेल. ओके, आणि हे जे काही क्रिया आहे ही क्रिया आपल्याला सुरुवातीला करून घ्यावी लागेल. म्हणजेच काय होईल पहा ऋण 51 आणि हे अधिक गुणिले वजा काय होईल वजा होईल. म्हणजे ऋण 51 वजा 102/85 कंस बंद भागिले 25/125 असणार आहे ऋण 125. ओके, मग आता हे दोघांचे चिन्ह कसे आहेत सारखे आहेत. जर दोघांची चिन्ह सारखे असतील तर आपल्याला या ठिकाणी कोणती क्रिया करायची असते बेरीज, आणि चिन्ह मात्र जे सारखं चिन्ह आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं पहा ऋण 51 वजा 102/85 हे केलं. आणि पुढची प्रोसेस काय केली की एखाद्या अपूर्णांकाला जर आपण दुसऱ्या अपूर्णांकाने जर भागाकार करत असू तर काय करायचं असतं गुणिले म्हणजे त्यांचा जो काही रेसिप्रोकल असेल म्हणजे गुणाकार व्यस्त संख्येनं गुणायचं असतं. म्हणजे 25 छेद ऋण 125चा गुणाकार व्यस्त संख्या कोणती येते ऋण 125/25 ही गुणाकार व्यस्त संख्या असणार आहे. त्याच्या पुढे आपल्याला आता काय करावं लागेल पहा जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता हे दोन्ही चिन्ह सारखे आहेत म्हणून म्हणजेच या ठिकाणी बेरीज होईल. म्हणजे काय होईल ऋण 153/85 पहा ऋण 153/85. आता या 85ला आपण कसं लिहिलेलं आहे 17 गुणिले 5. 17 गुणिले 5 म्हणजेच कसं असेल 85 असेल गुणिले हे ऋण 125/25 असणार आहे. आता पुढे काय होईल पहा हे 5 1 5. ओके, 5 न याला भागाकार केला किती येईल 25 5 125. हे झालं किती झाले हे 25 झाले. ओके, 25 5 125. परत 25 1 25 25 1 25. म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहतं पहा ऋण 153/17 आणि या ठिकाणी काय शिल्लक राहील पहा ऋण 1/1. ओके, म्हणजेच आता याच्या पुढे जर आपण या ठिकाणी जर उदाहरण सोडवलं तर काय होईल पहा हे ऋण 153 आलेलं आहे. ओके, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ऋण 153 गुणिले या ठिकाणचं ऋण 1 असेल पहा. ओके, ऋण 1/17 गुणिले 1 असेल. आणि याला हे केल्याच्या नंतर आपलं जे काही उत्तर आहे ओके हे उत्तर कशा पद्धतीने येईल पहा अशा पद्धतीने उत्तर या ठिकाणी येणार आहे. याला गुणिले ऋण 1 या ठिकाणचं असेल ऋण 1 आणि छेद हे 17 गुणिले 1
आता ऋण 153 गुणिले ऋण 1 हे केल्याच्या नंतर आपलं उत्तर काय येईल पहा या ठिकाणी, धन 153 छेद हे 17 येणार आहे आणि 17 90 किती होतात 153. ओके, 17 90 153 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर हे धन 9 येणार आहे. किती येणार आहे उत्तर आपलं हे धन 9 येईल. अशा पद्धतीनं पहा. ओके, जर त्या ठिकाणी ऋण संख्या असेल तर हे उत्तर आपलं अशा पद्धतीनंच येणं अपेक्षित आहे. जर हे उत्तर आपलं दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 यामध्ये पहा काय दिलेलं आहे. एका कंसामध्ये 4/7 अधिक ऋण 11/7 कंस बंद गुणिले ऋण 7. ओके, तर अगोदरच्या नियमाप्रमाणेच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवणार आहोत आपण पहा. सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, हा कंस सोडवावा लागेल. कंसामध्ये कोणती क्रिया दिलेली आहे तर ही बेरजेची क्रिया दिलेली आहे म्हणजेच, आणि यांचे छेद कसे आहेत सारखेच आहेत. म्हणजे काय करावं लागेल 4 अधिक ऋण 11/7 कंस बंद गुणिले ऋण 7ला ऋण 7च असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण हे बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. म्हणजे 4 अधिक ऋण 11/7 कंस छेद 7 गुणिले ऋण 7 असेल. आता ही बेरीज करत असताना कशा पद्धतीने बेरीज होईल पहा. 4 आता या ठिकाणी अधिक आणि या कंसाच्या बाहेर काहीच नसतं म्हणजे गुणिले, अधिक गुणिले व ऋण. ओके, धन गुणिले ऋण बरोबर काय होईल ऋण होईल. म्हणजेच या ठिकाणी 4 वजा 11 छेद 7 असेल गुणिले हे ऋण 7ला ऋण 7च असेल. 4 वजा 11 छेद 7 गुणिले ऋण 7 असेल. आता 4 वजा 11. ओके, वजाबाकी करत असताना आपण काय सांगितलं की आपणाला मोठ्या संख्येतून छोटी संख्या या ठिकाणी वजा करायची आहे. पहा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपणाला वजा करायची आहे. तर काय करावं लागेल, 11 मधून 4 गेले 7 राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण 7/7. ओके, ऋण 7/7 याचाच अशा पद्धतीने ऋण 7/7 गुणिले ऋण 7 येईल. आता या 7ने जर आपण या ऋण 7ला जर आपण या ठिकाणी भागाकार केला तर 7 × 7 7 × 7 म्हणजे काय येईल पहा, ऋण 1 या ठिकाणी ऋण 1 गुणिले ऋण 7. ओके, तर काय होतं अगोदर गुणाकार करून घ्यायचा. 1 गुणिले 7, 1 गुणिले 7 किती येतं 7च येतं आणि नंतर ऋण गुणिले ऋण धन येतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येईल धन 7 आलेलं आहे. पहा, हे पहा ऋण 1 गुणिले ऋण 7. ओके, तर हा गुणाकार 7 आलेला आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 यामध्ये पहा. 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढील पैकी कोणती संख्या कमी करावी लागेल. ओके, म्हणजे काय सांगितलेलं आहे 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी म्हणजे पूर्णांक संख्या येण्यासाठी 40/13च्या पाठीमागे जी पाठीमागील जी पूर्णांक संख्या आहे त्या पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्या मागील कोणती म्हणजे या संख्येतून कोणती संख्या आपल्याला वजा करावी लागेल. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा. आता ही संख्या वजा करण्यासाठी आपण स्पष्टीकरणामध्ये जर पाहिलं तर काय याचा अर्थ काय होतो, 40/13चा अर्थ काय होतो म्हणजे 40/13चा अर्थ काय होतो 13 × 39. ओके, 3 आणि दशांश 1 आलं 0 झालं 10 झाले म्हणजे 10ला काही भाग हे जात नाही. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा. हा भागाकार केल्याच्या नंतर आपलं जे काही उत्तर येईल ते उत्तर काय येईल 40/13 केल्यानंतर हे 3.7 येणार आहे. ओके, म्हणजे 3.7
या परिमेय संख्येमागील पूर्णांक संख्या कोणती आहे, तर म्हणजे 3 आहे. ओके, म्हणजे 3.7 म्हणजेच काय असणार आहे, म्हणजे त्याच्या मागील पूर्णांक संख्या कोणती असणार आहे, म्हणजे पूर्ण संख्या. ओके, तरी पूर्ण संख्या 3 आहे, म्हणजेच 39/13 आहे ती. मागील परिमेय संख्या कोणती असणार आहे, 39/13. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग आता हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणून 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून कमी करावी लागणारी संख्या शोधण्यासाठी आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, 39/13 ही संख्या वजा करावी लागेल. कोणती संख्या वजा करायची आहे, 39/13. ओके, म्हणजे काय करायचंय पहा, आपल्याला उत्तर कोणतं यायचं आहे, आपलं उत्तर कोणतं येणं अपेक्षित आहे, 39/13 उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके, 39/13 म्हणजे 3 आहे. हे उत्तर येण्यासाठी म्हणजे कोणती संख्या वजा करायची आहे. ओके, म्हणजे उदाहरणामध्ये समजा आपल्याला एखादं जर उदाहरण दिलेले असेल की 5 मधून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी 2 येईल. म्हणजे आपण काय करतो पहा, हे उत्तर शोधण्यासाठी 5 - 2 करतो. 5 - 2 बरोबर 3. म्हणजे 5 मधून कोणती संख्या वजा करावी लागेल, 3 ही संख्या वजा करावी लागेल, म्हणजे उत्तर आपलं 2 येईल. ओके, तसंच या ठिकाणी 40/13 मधून कोणती संख्या वजा करावी लागेल, म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी 39/13 येणार आहे, असं या प्रश्नाचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्याला 40/13 मधून 39/13 ही संख्या या ठिकाणी वजा करायची असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण वजाबाकी केली, 40/13 - 39/13 बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी काय येईल पहा, म्हणजे अंशांशाची जर वजाबाकी केली, 40 - 39 तर उत्तर काय येतं 1 आणि छेदाला 13ला 13 तसंच राहणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून कोणती संख्या वजा करावी लागत आहे पहा, 1/13 ही संख्या आपल्याला वजा करावी लागेल, म्हणजे कमी करावी लागेल. अशा पद्धतीनं म्हणून 40/13 वजा, आता पहा ते ठेवल्यानंतर उत्तर येते का तेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे 40/13 वजा 1/13 केल्यानंतर अंशांशाची वजाबाकी 40 - 1/13 किती आलं, 40 - 1 39, अंशाला छेदाला छेद तसाच 13 असेल. म्हणजेच 39/13 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 आलेलं असणार आहे. आणि 3 ही कोणती संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे. म्हणून आपलं जे काही उत्तर आलेलं असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, 0/3 ऋण 7/4 ऋण 5/3 ऋण 3/5 यांपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता यांच्यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर हे जे काही दिलेलं आहे ते सुरुवातीला आपल्याला सोडून घ्यावं लागेल. पहा, ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा, 0/3 0/3चा अर्थ काय होईल, शून्यच होणार आहे. ओके, आणि या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे आपल्याला, कोणती संख्या दिलेली आहे पहा, ऋण 3/5 दिलेला आहे. ओके, ऋण 3/5 याचाच अर्थ काय होतो, ऋण काय होतं, धन होतं. म्हणजे या ठिकाणी ऋण 5 बरोबर काय येईल, 3/5 येईल, बरोबर आहे. आता राहिलेल्या कोणत्या संख्या आहेत, म्हणजे आता ही 0 आलं, म्हणजे ही संख्या काय आली, धनसंख्या आली, म्हणजे 0 आलं आणि हे संख्या धनसंख्या आली. आता या दोन संख्या लहान संख्या असतील का, नाही, कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लहान संख्या, ओके, म्हणजे लहान संख्या कोणत्या असतात, एक ऋण संख्या असतात. ओके, कोणत्या संख्या असतात, ऋण संख्या असतात. तर आता या ऋण संख्यांपैकी कोणती संख्या ही लहान आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या दोन संख्यांपैकी, ऋण 7/4 व ऋण 5/3 पैकी नेमकी
कोणती संख्या लहान आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण दिलेल्या संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत त्या, आणि त्यानंतर पुढे काय केलेलं आहे पहा, त्यांच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे कोणत्या, 0/3 असेल, 0/3 ची किंमत 0 आली, ऋण 5 ची किंमत काय आली, 3/5 आली. ओके, आता जे काही तुलना करायची आहे ते आपल्याला या दोघांमध्ये करायची आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं. कोणत्यामध्ये, ऋण 7/4 व ऋण 5/3 मध्ये. तर आता यांचा जर आपण तिरकस गुणाकार करून सुद्धा ओके यांचा लहान मोठेपणा आपण या ठिकाणी ठरवू शकतो. ओके, तर यामध्ये काय आहे पहा, तिरकस गुणाकार करूया पहा. ऋण 7 गुणिले 3 तर काय येईल, हे ऋण 21 येणार आहे. आणि 4 गुणिले ऋण 5, ओके 4 गुणिले ऋण 5 केल्यानंतर हे काय येणार आहे, ऋण 20 येणार आहे. ओके, मग आता यांच्यामध्ये जर आपण दोघांची तुलना केली, ऋण 21 आणि ऋण 20, ओके, तर ऋण संख्येमध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जेवढी संख्या मोठी असेल तेवढी ती लहान असते आणि जेवढी लहान असेल तेवढी ती मोठी असते. म्हणजे या ऋण 21 व ऋण 20 मध्ये या दोघांची तुलना केल्याच्या नंतर ऋण 20 ही संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे. ओके, म्हणजेच यामध्ये ऋण 7/4 व ऋण 5/3 या दोघांची तुलना केल्यानंतर ऋण 5/3 ही संख्या काय आहे, मोठी संख्या आहे. म्हणजेच या दोघांमध्ये छोटी संख्या कोणती असणार आहे, तर या ठिकाणी ऋण 7/4 ही जी संख्या आहे ही काय येईल, छोटी संख्या येईल. म्हणजेच आपल्याला विचारलेलं पण आहे सर्वात लहान संख्या, म्हणून सर्वात लहान संख्या बरोबर ऋण 7/4. ओके, आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण हे उत्तर पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 6. यामध्ये पहा, 3/4 ऋण 6/8 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे असे या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला. ओके, या परिमेय संख्या दिलेल्या आहेत 3/4 ऋण 6/8 व 9/11 या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. आता कोणत्याही संख्या चढत्या क्रमाने लिहित असताना आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की सर्वात लहान संख्या अगोदर असते, त्यानंतर पेक्षा मोठी अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचा चढता क्रम या ठिकाणी लिहू शकतो. व त्याच पद्धतीने दुसरी एक गोष्ट कोणती माहिती आहे की ऋण संख्या नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते. म्हणजे ऋण संख्या ही नेहमी लहान असते, कुणापेक्षा, धन संख्येपेक्षा ऋण संख्या नेहमी लहान असतात. म्हणजेच या ठिकाणी आता जे काही आपल्याला तुलना करायची आहे, म्हणजे ऋण 6/8 हे तर सुरुवातीला येणार आहे, हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे, ऋण 6/8. तर आता जी काही आपण तुलना करणार आहोत, आता ही तुलना कशामध्ये करावी लागेल, 3/4 व 9/11 मध्ये. कारण या परिमेय संख्यांचे जर आपण छेद पाहिले तर छेद हे सारखे आहेत का, छेद हे सारखे नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार करून यांची तुलना करावी लागेल. म्हणजे काय होईल पहा, 3 गुणिले 11 किती आहे, 33. आणि यांचा तिरकस गुणाकार 4 गुणिले 9 म्हणजे 4 गुणिले 9 36. तर या दोघांची तुलना केल्यानंतर 33 व 36 ची, तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे, 36 ही संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी 3/4 हे लहान आहे कुणापेक्षा, 9/11 पेक्षा लहान आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 9/11 ही सर्वात मोठी परिमेय संख्या असणार आहे दिलेल्या परिमेय संख्यांपैकी. ओके, मग यांचा जो काही चढता क्रम आहे, हा चढता क्रम आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, ऋण 6/8 सुरुवातीला म्हणजे सर्वात लहान ऋण संख्या असणार आहे म्हणून सांगितलेलं होतं. त्यानंतर छोटी संख्या कोणती आहे, 3/4. ओके, आणि त्यानंतर 9/11 म्हणजे हा जो काही चढता क्रम आहे तो चढता क्रम अशा पद्धतीने आलेला असणार आहे. ऋण 6/8 3/4 व 9/11 हा चढता क्रम आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 3.
यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 7 पहा. 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. ओके, या अगोदर आपण एक प्रश्न पाहिलेला होता. त्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण वजा करायचं होतं, परंतु या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मोठा पूर्णांक येण्यासाठी. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. 22/3 दिलेला आहे. ओके, 22/3च्या पुढची पूर्णांक संख्या येण्यासाठी ओके म्हणजे काय करावं लागेल, 22/3 म्हणजे 22/3 करावं लागेल. 22/3 जर केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, 7.3 येणार आहे. ओके, तर हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर अशा पद्धतीचा प्रश्न अगोदर एक आपण वजाबाकीचा सोडवला होता, म्हणून आता हे प्रश्न आपण स्वतः अगोदर सुरुवातीला करून पाहायचंय आणि त्यानंतर पाहायचं की आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे का नाही ते. तर आता पहा, 22/3 केल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 7.3. ओके, 7.3 म्हणजेच काय असणार आहे, म्हणजे त्याचा पुढचा पूर्णांक कोणता असणार आहे, म्हणजे 7च्या पुढचा पूर्णांक संख्या कोणती आहे, 8 ही पूर्णांक संख्या आहे. 8लाच आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतं, याच्यासारखं पहा, 22/3 सारखं अंश आणि छेदामध्ये 24/3. ओके, छेद आपला किती असला पाहिजे, 3च असायला पाहिजे. ओके, म्हणून आपण 24/3 केलेला आहे. म्हणजे 8 म्हणजेच आपल्याला आपला जो पूर्णांक आहे तो पूर्णांक किती येणं अपेक्षित आहे, 24/3 येणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी त्याच्या उलट करायचं आहे आपल्याला. पहा, ओके, आपलं उत्तर 24/3 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 22 हा जो 22/3 आहे तो 22/3 काय करावं लागेल, वजा करावा लागेल. कुणामधून, 24/3 मधून. म्हणून 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी, यासाठी 24/3 मधून 22/3 ही संख्या आपल्याला वजा करावी लागेल. ओके, म्हणजे 24/3 मधून 22/3 ही संख्या वजा करावी लागेल. म्हणून काय केलं पहा आपण या ठिकाणी, 24/3 वजा 22/3. ओके, छेद सारखेच आहेत म्हणून अंशांशाची वजाबाकी करावी लागेल. 24 वजा 22/3. 24 मधून 22 गेले, 2 राहिले आणि 3 म्हणजे आपलं या ठिकाणी जे उत्तर आलेलं असेल ते उत्तर काय आलेलं आहे, 2/3. म्हणजेच या ठिकाणी पहा, आता जर आपण याला सोडवलं तर कशा पद्धतीने उत्तर येणार आहे पहा, 22/3 अधिक 2/3. ओके, म्हणजे याच्यामध्ये जर आपण 2/3 मिळवलं तर आपलं उत्तर येतं का नाही हे आता आपल्याला कन्फर्म करायचं आहे. म्हणून काय केलं आपण, 22/3 अधिक 2/3 बरोबर, छेद सारखे आहेत म्हणून अंशांशाची बेरीज करावी लागेल. म्हणजे 22 अधिक 2/3, 22 अधिक 2 किती होईल, 24/3. 24/3. 24/3चा अर्थ काय होतो, 24/3. 24/3 काय येईल उत्तर आपलं 8. आणि 8 ही संख्या कशी आहे, पूर्णांक संख्या आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला 22/3 मध्ये कोणती संख्या मिळवायची आहे, 2/3 ही संख्या मिळवावी लागेल. म्हणून दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 8. यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 3/6 ऋण 4/9 11/5 -9/3 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. ओके, आपल्याला माहिती आहे पूर्णांक संख्या कशा असतात ते. ओके, तर कोणत्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो, जर एखादी आपण संख्या रेषा या ठिकाणी काढली तर त्या संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे की 0 1 2 3 4 5 हे उजव्या बाजूला असेल, तर डाव्या बाजूला काय असेल, -1 -2 -3 -4 -5 या संख्यांचा जो काही समूह आहे या संख्या समूहालाच आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असं म्हणतो. कोणत्या संख्या, पूर्णांक संख्या. मग आता याच्यापैकी पूर्णांक संख्या नेमक्या कोणत्या आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं दिलेल्या ज्या काही संख्या आहेत पहा, या ठिकाणी 3/6 दिलेला आहे, तर या 3/6चं जर आपण भागाकार केला तर काय येतो पहा, 1/2 येईल.
हा अपूर्णांक येईल, 1/2 म्हणजे पूर्ण येतो का, नाही येत. ओके. त्यानंतर -4/9. ओके, तर काय होईल पहा, ऋण धन होईल म्हणजे 4/9 होईल. परंतु हा पूर्णांक संख्या येईल का 4/9? नाही, तर तो सुद्धा एक अपूर्णांकच आहे. ओके. त्यानंतर 11/5. ओके, तर त्याला आपल्याला कशा पद्धतीनं, हा सुद्धा एक अपूर्णांकच येणार आहे. ओके, कारण याला निशेष भाग जात नाही म्हणजे पूर्ण संख्या उत्तर आपलं या ठिकाणी येत नाही. त्यानंतर त्याचं पुढची संख्या दिलेली आहे ती -9/3 दिलेला आहे. -9/3 म्हणजे या ठिकाणी 3 × 3 3 × 9 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, -3 येणार आहे. आणि -3 ही कोणती संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे. -3 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. ऋण पूर्णांक असेल किंवा पूर्णांक संख्या. ओके, आपल्याला विचारले पूर्णांक संख्या. ओके, म्हणजे -3 ही पूर्णांक संख्या येते. म्हणजे कोणत्या संख्येमध्ये येते, तर हे -9/3 या संख्येमध्ये ही पूर्णांक संख्या असणार आहे. म्हणून दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे, -9/3. यानंतरचा शेवटचा प्रश्न आपला स्वाध्याय 2.2 मधील शेवटचा प्रश्न आहे. पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला, 7/9, -11/3, -4/13, -2/5 या संख्यांमधील धनपरिमेय संख्या कोणती असे या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा काय विचारलेलं आहे, या संख्यांमधील धनपरिमेय संख्या विचारलेली आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे, पहा सुरुवातीला जे काही दिलेल्या संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. 7/9, -11/3, -4/13, -2/5. ओके, तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण ही संख्या पाहतो 7/9, तर ही जी संख्या आहे यामध्ये याला सोडवल्याच्या नंतर म्हणजे हे छेदस्थानचं जे ऋणचिन्ह आहे ते वरी जरी गेलं तरी पण ही जी संख्या असेल ही संख्या ऋणपरिमेय संख्याच असणार आहे. ओके, म्हणजे एका ठिकाणी म्हणजे अंशाला किंवा छेदाला जर ऋणचिन्ह असेल तर ती संख्या ही नेहमी ऋणच असते. म्हणजे या ठिकाणी 7/9 ही ऋणपरिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी पाहिलं -11/3 ही सुद्धा ऋणपरिमेय संख्याच असणार आहे. ओके, त्यानंतरची संख्या -2/5, -2/5 ही सुद्धा ऋणपरिमेय संख्याच असणार आहे. ओके, आणि जर आपण दिलेल्या संख्यांमध्ये जर -4/13 जर पाहिलं तर हे ऋण पहा आपल्याला नियम माहिती आहे, अंशस्थानी आणि छेदस्थानी जर ऋणचिन्ह असेल तर ऋण काय होतं, धन होतं. म्हणजे 4/13 हे 4/13 होणार आहे. ऋण13 ही संख्या कोणती असणार आहे, 4/13. आणि 4/13 म्हणजेच ही धनपरिमेय संख्या असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण हे उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 2. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.